सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय दिला त्यातनं ओबीसी आरक्षणावर विशेषतः निवडणुकीच्या संदर्भात पीपल्स रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात लोकप्रतिनिधित्वाच्या संदर्भात एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। 5 जिल्हा परिषदांमध्ये निवडून आलेल्या सगळ्या ओबीसी उमेदवारांची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे। त्या जागा ओपन केल्या आहेत आणि 15 दिवसात पुन्हा त्याच्यावर निवडणूक घ्या असं सांगितलं आहे। केवळ जिल्हा परिषदच नाही तर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इथे देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे। आत्ता ज्या 7000 ग्रामपंचायती झाल्या त्याला देखील हा निर्णय त्या ठिकाणी लागू राहणार आहे आणि म्हणून एक अत्यंत मोठी अडचणीची परिस्थिती यातनं तयार झाली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की यापूर्वी आमचं सरकार असताना आम्ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा एक ऑर्डिनन्स तयार करून सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन या आधारावर आम्ही हे करू, आपण हे रद्दबदल करू नका। दुर्दैवाने तो ऑर्डिनन्स या सरकारमध्ये लॅप झाला, पुन्हा नव्याने कायदा देखील तयार झाला नाही। त्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की आत्ता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की 2010 साली जे कृष्णमूर्तीचं जजमेंट आलं होतं त्या जजमेंटमध्ये 3 बाबी सांगितल्या होत्या, त्या 3 बाबीची पूर्तता करण्यात आलेली नाही। त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की एक कमिशन सेटअप करायचं आहे आणि त्या कमिशननी एम्पिरिकल डाटाच्या भरोशावर हे जस्टिफाय करायचं आहे। ज्यावेळेस 14 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याकरता सांगितलं आणि त्यावेळेस सांगितलं की या निवडणुका सब्जेक्ट टू आउटकम ऑफ आवर पिटिशन, म्हणजे ही जी केस ज्याचा काल रिझल्ट आला त्याच्या निकालाच्या अधीन राहून या निवडणुका होतील। त्याचवेळी राज्य सरकारला हे सांगण्यात आलं होतं की आपण हे कमिशन तयार करा, पण गेले 14 महिने राज्य सरकारने हे कमिशन तयारच केलं नाही, कुठला एम्पिरिकल डाटा तयार केला नाही। ज्या प्रकारे आपण मराठा आरक्षणाच्या वेळी कमिशन तयार करून एम्पिरिकल डाटा तयार केला आणि त्याच्या आधारावर रिझर्वेशन दिलं, तसा कुठलाही हे कमिशन कोर्टाने सांगून देखील या ठिकाणी करण्यात आलं नाही। त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की आपण जर फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारने दाखल केलेलं ॲफिडेव्हिट याच्यामध्ये बघितलं तर त्या ॲफिडेव्हिटमध्ये सरकारने कन्सिड करून टाकलं आहे, 50% वर रिझर्वेशन जात आहे असं मान्य केलं आहे, पण ते जस्टिफाय करण्याचा कुठलाही प्रयत्न हा त्या ॲफिडेव्हिटमध्ये केला नाही। एकीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण सगळी लढाई ही 50% वरच्या आरक्षणाच्या संदर्भात लढतो आहे आणि दुसरीकडे ओबीसीच्या संदर्भात या ठिकाणी त्याचं जस्टिफिकेशन करण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारने केलेला नाही आहे। त्यामुळे आमचं अतिशय स्पष्ट मत आहे की कुठेतरी याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे, योग्य प्रकारे बाजू मांडण्यात आलेली नाही आहे, याच्याकडे नीट लक्ष देण्यात आलेलं नाही आहे। आम्ही सरकारला सांगितलं आहे आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही आहे, पण आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अडचणीत आलं आहे आणि शेड्यूल्ड एरियामध्ये तर ओबीसीला कदाचित आरक्षणच मिळणार नाही। याचं कारण या जजमेंटमध्ये एक गोष्ट अजून त्यात म्हणण्यात आलेली आहे, आपल्या कायद्याप्रमाणे जिथे SC STचं आरक्षण मिळून 50% वर जात होतं तिथे उरलेल्या 50%मध्ये 27% आरक्षण मिळत होतं। आता या जजमेंटमध्ये जिथे 50% वर गेलं त्या ठिकाणी ओबीसीला एकही जागेचं आरक्षण देता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे धुळे असेल, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल किंवा जवळजवळ 15 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओबीसींच्या जागांवर परिणाम होणार आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठेतरी सरकारने हे प्रचंड दुर्लक्ष याकडे केलं आहे। एकीकडे सरकारचे अनेक मंत्री ओबीसींच्या मोर्चामध्ये दिसतात, पण त्याचवेळी इतकी महत्त्वाची केस सुरू असताना त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं आणि अशा प्रकारचा निर्णय येतो। आमची मागणी आहे केंद्र या ठिकाणी राज्य सरकारने डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन फाईल करावी आणि पहिल्यांदा याच्यावर स्थगिती घ्यावी आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे
तशा प्रकारचं कमिशन तयार करून इम्पेरिकल डाटा तयार करून त्याच्या आधारावर ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे जस्टिफाय करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे. तीच मागणी मी केली आहे आणि आज माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात तात्काळ बैठक बोलवण्याचं आश्वासन दिलं आहे. तुम्ही त्यांना काही सल्ला देणार आहात का किंवा काही त्याची चर्चा होणार आहे का? असं आहे की आता उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आम्ही बैठक घेऊ सांगितलं. मी काही विधी तज्ज्ञ नाही आहे, पण जेवढी माहिती माझ्याकडे आहे त्याच्या आधारावर जो काही मला उचित वाटतो तो सल्ला मी देईन. प्रश्न माझ्या सल्ल्याचा नाही आहे, हा प्रश्न आमच्याकरता राजकीय नाही आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे आमच्याकरता. त्यामुळे त्या संदर्भात सरकार मागेल ती आम्ही मदत करायला तयार आहोत. मात्र सरकार जर अशा प्रकारे दुर्लक्ष करणार असेल तर हा प्रश्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी लावून धरणार. सुप्रीम कोर्ट ने जिस तरीके से मामला आया ओबीसी आरक्षण को लेकर सरकारने मराठा दुर्लक्ष केलं तर आत्ता तरी ही परिस्थिती आहे की 2 आठवड्यामध्ये नवीन म्हणजे या सगळ्या जागा रिकाम्या समजून नव्याने त्या ओपन समजून नव्याने त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून इलेक्शन घ्या असं सांगितलेलं आहे. आत्ता सरकारजवळ एक भूमिका मांडण्याकरता तात्काळ आहे. आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने पुढे ढकललेल्या आहेत. परवा कॅबिनेटला निर्णय करून प्रशासकाचा निर्णय देखील त्या ठिकाणी वाढवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्ता पहिल्यांदा तात्काळ याच्या संदर्भात रिव्ह्यू पिटिशन दाखल करून याला स्थगिती घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. सर, कोर्टाच्या अनेक निर्णयामध्ये सरकार तोंडघशी पडतंय. म्हणजे हा ओबीसीचा निर्णय असेल, मराठा आरक्षणाचा निर्णय असेल, एकूण कायद्याची बाजू मांडताना कमकुवतपणा वाटतो. मला असं वाटतं की या संदर्भात शेवटी सरकारने देखील लक्ष द्यावं लागतं. स्वतः आता आमच्या काळामध्ये मी स्वतः माझ्याकडे लॉ अँड ज्युडिशरी होतं, मी त्याच्यामध्ये लक्ष घालायचो. आमचे सगळे नेते त्याच्यामध्ये लक्ष घालायचे. मराठा आरक्षणाची केस असली तर चंद्रकांत दादा त्याच्यात लक्ष घालायचे. त्यामुळे कुठेतरी सरकारला देखील, कारण हे या केसेस अशा असतात की ज्याच्यामध्ये ऑन द स्पॉट डिसिजन्स घ्यावे लागतात आणि अनेक वेळा त्यात कायद्याचे मुद्दे उपस्थित झाल्यानंतर म्हणजे हा शब्द वेगळा मला आठवत नाही म्हणून, पण त्याला बगल देणारे निर्णय घेऊन आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागतं. अशा प्रकारचे त्या ठिकाणी करायच्या ऐवजी थेट कन्सिड करणारा ॲफिडेव्हिट देणं याचा अर्थ सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष आहे. जिस तरीके से 5 जिलों में जिला परिषद चुनाव को रद्द किया सुप्रीम कोर्ट में, क्या सरकार सही तरीके से अपनी बात नहीं रख पाई है और क्या कुछ हुआ अपने सदन में की बात? देखिए, 15 महीने पहले सुप्रीम कोर्ट ने 5 जिला पंचायतों के चुनाव में कंडीशनल चुनाव करने की परमिशन दी थी और उसमें कहा था कि पिटीशन के आउटकम को सब्जेक्टिव रहते हुए ओबीसी की जगह का रिजर्वेशन रहेगा. उसके बाद 15 महीने हो गए, कल निर्णय आया और कल के निर्णय में उन्होंने ये सारी सीटें रद्द कर दी, चुनाव सारे निरस्त कर दिए और वापस ओपन चुनाव करो करके बोला है. और इतना ही नहीं, तो आगे में इस रिजर्वेशन के ऊपर एक प्रश्न चिन्ह तैयार हुआ और विशेष रूप से शेड्यूल्ड एरिया में तो ओबीसी के लिए कोई रिजर्वेशन ही नहीं रहेगा. इस प्रकार का निर्णय आया. इसमें मूल रूप से सरकार ने 15 महीने पहले जो निर्णय आया था उस निर्णय में जिस प्रकार से कमीशन बनाने को कहा था वो कमीशन तैयार नहीं किया, एम्पिरिकल डाटा तैयार नहीं किया और सरकार ने कंसीड कर दिया और एक एफिडेविट में कह दिया कि हाँ 50% से ऊपर गया, लेकिन क्यों गया है इसका जस्टिफिकेशन नहीं दिया और इसके कारण आज ओबीसी के रिजर्वेशन के ऊपर एक प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है. हमारी मांग है कि तुरंत इसके ऊपर रिव्यू पिटीशन दाखिल होनी चाहिए, इसके ऊपर स्टे आना चाहिए और सरकार के जिन अधिकारियों ने इसमें कोताही बरती है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. जिस तरीके से ओबीसी को लेकर के सरकार ने सुप्रीम कोर्ट ने 50% का कैप डाला है, क्या मराठा आरक्षण को लेकर जो लड़ाई लड़ रही है उस पर भी सवाल खड़ा हो जाएगा? सरकार के सुप्रीम कोर्ट में अपनी तरफ से बात रखते हैं. मूल रूप से हमने मराठा आरक्षण जो दिया है उसमें इंदिरा साहनी के केस में 50% से ऊपर जाने के लिए जो टेस्ट कही है उस टेस्ट को जस्टिफाई करके हमने वो दिया है. हमारी अपेक्षा यही थी कि यहाँ पर वही सरकार ने इसमें करना चाहिए था. जब 50% से ऊपर की बात आई तो उस समय सरकार ने यही करने की आवश्यकता थी, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने इंदिरा साहनी जजमेंट में बहुत स्पष्ट रूप से कहा है कि शेड्यूल्ड एरिया है तो वहाँ पर हो ही सकता है. अब अगर ये सारी बातें सामने आती तो धुले है, नंदुरबार है, इसमें अलग निर्णय कोर्ट देता, क्योंकि वो तो इंदिरा साहनी की टेस्ट में बिल्कुल फिट बैठते, वो शेड्यूल्ड एरिया है, लेकिन वो भी बातें सामने नहीं आई. तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये मामले का
कुछ ना कुछ असर तो उसके ऊपर आएगा, लेकिन पूरा असर आएगा असं मुझे लगता नाही. सर, एक वेगळा प्रश्न होता. नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्टॅम्प घोटाळा समोर आलेला आहे आणि त्या प्रकरणात अनेक शासकीय निबंध कार्यालयातील अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 रेकॉर्ड बुक जे आहेत ते देवळामध्ये ते देखील गायब झालेले आहेत. नाही, हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा घोटाळा समोर आलेला आहे. मी देखील त्या संदर्भातल्या बातम्या वाचल्यात, त्याची माहिती मी देखील घेतो आहे. एक नव्या पद्धतीनं हा तेलगी स्टॅम्प घोटाळ्यासारखा घोटाळा केला आहे की ज्याच्यामध्ये जुने सगळे तिथले खरेदी खतं काढून त्या खरेदी खतावर फोर्जिंग करून आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं संगनमत आहे, कारण नव्या पद्धतीनं त्याच्यावर नंबर्स वगैरे जे काही आहेत ते फोर्ज करून आणि अशा प्रकारे मोठी मालमत्ता तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हा अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे आणि निश्चितपणे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच्यात कोण सूत्रधार आहेत हे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे देखील या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने यापूर्वीचा तेलगी घोटाळा हा देखील नाशिकपासून सुरू झालेला आहे आणि आता पुन्हा नाशिकमध्ये अशा प्रकारचा घोटाळा सुरू होणं हे मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या सिस्टीममध्ये काहीतरी दोष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सर, विधानसभा अध्यक्ष के चुनाव को लेकर सरकार गंभीर नहीं, और कल सुधीर बाबू ने भाषण करते हुए विधानसभा में कहा कि ये सब राष्ट्रपति शासन की तरफ जा रहा है कि पूरा मामला. नहीं, देखिए, सुधीर भाऊ ने ये इंगित किया कि राष्ट्रपति शासन जब लगता है तो उसके लिए क्या क्या चीज़ें होती है, उसमें कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी का फेलियर ये एक सबसे महत्वपूर्ण मुद्दा होता है और इसलिए उन्होंने कहा कि आप ऐसा मत कीजिए. हमारे नियम के अनुसार राज्यपाल जी जब कहते हैं कि आपको ये चुनाव लेना पड़ेगा और तुरंत लेना पड़ता है, उसके बाद राज्यपाल जी का पत्र आया और उसके बावजूद आज तक 7 दिनों से ज़्यादा कभी भी ये जो जगह है अध्यक्ष है वो वैकेंट नहीं रही है. लेकिन जानबूझकर अगर सरकार ये इलेक्शन नहीं ले रही है तो उन्होंने ये इंगित किया कि ऐसा करना एक फेलियर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी हो सकता है, ये उन्होंने इंगित किया. असं आहे की माननीय सुधीर भाऊंनी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की राष्ट्रपती राजवट लागण्याकरता ज्या वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यामध्ये फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि राज्यपालांनी संवैधानिक एखादा निर्णय दिल्यानंतर किंवा एखादी कृती करायला सांगितल्यानंतर जर राज्याने ती केली नाही तर एक प्रकारे तो देखील फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी आहे आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या लक्षात आणून दिलं की यापूर्वी कधीही 7 दिवसाच्या वर विधानसभा अध्यक्षाची जागा रिकामी राहिलेली नाही आणि आता 30 दिवसाच्या वर झाले तुम्ही रिकामी ठेवली आहे. राज्यपालांनी संविधानाच्या अंतर्गत तयार झालेल्या नियमानुसार त्यांची जबाबदारी म्हणून तुम्हाला पत्र दिलं आहे, पण त्या पत्रावरही तुम्ही कारवाई करत नाही. हे फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीकडे जात आहे अशा प्रकारे सरकारला इंगित केलेलं. शिक्षक आंदोलन सर